प्रभात, मी सुप्रभात योगाचा एक सदस्यापैकी एक आहे आणि 2021 नंतर कोविडच्या काळानंतर जेव्हा मोकळे वातावरण झालं त्या काळात मी फिरायला येत होतो. एक दोनच मित्र असायचे सोबत. मग खैरे सरांची भेट झाली आणि मग असं त्यांचा जो आधीचा संच होता 5-7 लोकांचा, त्याच्यामध्ये असं वाढत आज अशी अवस्था आहे की आमचे जवळजवळ 200-250 मेंबर्स आहेत. आणि मुख्य याचा उद्देश काय की सिनियर सिटीजन या ग्रुपमध्ये जास्त आहेत, यंग लोक पण आहेत. सिनियर सिटीजननं जर स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवलं, रोज फिरायला आला, व्यायाम केला, उत्तम प्रकारे मित्रांशी संवाद साधला, स्वतःचं मन मोकळं केलं, स्वतःच्या मनातले विचार व्यक्त करायची त्याला जर संधी मिळाली आणि ती ऐकणारे मित्र मिळाले तर एक स्टेज अशी येते की त्याला त्याच्या आयुष्यातला उत्साह वाढतो. आणि तो आयुष्यातला उत्साह वाढल्यानंतर त्याच्या आरोग्यावर इतका सुपरिणाम होतो की घरातला सदस्य सिनियर सिटीजन जर खुश आहे तर सगळं घर खुश आहे. कारण बऱ्याच वेळा सिनियर सिटीजन आजारी असल्यामुळे सगळं घर परेशान असतं. वर्किंग क्लास जो आहे आजचा हा अत्यंत स्ट्रेस खाली आहे. त्यांना रजा लवकर मिळत नाहीत. त्यांना हॉस्पिटलमध्ये येऊन ते 8-8 दिवस आजारपण करणं सुद्धा मुश्किल आहे. अशा वेळेला सिनियर सिटीजन जरा स्वतः तंदुरुस्त राहायला, सक्षम राहायला तर त्याचा सगळ्या घरावर सुपरिणाम होतो आणि समाजातला एक आनंद वाढीला लागतो. कारण प्रत्येक घर जर असं आनंदी झालं तर आपल्याला पर्यावरणालाही चांगलं आहे आणि आरोग्यालाही चांगलं आहे. तर दुसरा आमच्या या ग्रुपचे जे हेतू आहेत की आम्ही अनेक ट्रेक्स करतो, अनेक ठिकाणी फिरायला जातो, पर्यावरणाची काळजी घेतो, झाडं लावतो, झाडांना जगवतो आणि काही सामाजिक कार्यामध्ये सुद्धा आमच्या सदस्यांचा सहभाग आहे. असं सर्वांग परिपूर्ण पद्धतीनं जीवनाचा आनंद घेणे हे आमचं ध्येय आहे. त्याकरता आमच्या ग्रुपला सगळ्यांनी जरूर शुभेच्छा द्याव्यात आणि ग्रुपमध्ये शक्य आहे त्यांना त्यांनी जॉईन व्हावं. आणखी एक बोलतो, यावर्षी आपल्या छत्रपतींचे 12 किल्ले वर्ल्ड हेरिटेजमध्ये समाविष्ट केलेले आहेत. तर आम्ही असा या ग्रुपने असा एक संकल्प सोडला की या वर्षामध्ये या 12 गडकिल्ल्यांना आपण भेटी द्यायच्या. त्यानिमित्ताने भेटी होतील. यामधले शिवनेरी झाला, लोहगड झालेला आहे आणि पुढचा टप्पा आता आमचा रायगडचा आहे. तर आपण हे सर्वांनी त्या निमित्ताने गडकिल्ल्यांना भेटी द्याव्यात. आणि सध्या निसर्ग आपल्या ह्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये फार भोरपासून किंवा साताऱ्यापासून भोर, मुळशी, मावळ इकडं जुन्नरपर्यंत खूप निसर्ग खूप छान आहे. आपण सहकुटुंब जावं आणि निसर्गाचा मनमुराद आनंद घ्यावा अशी या निमित्ताने सर्वांना विनंती करतो.